नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 10. आपल्या कंपनीच्या मालाची विक्री मनासारखी होत आहे आणि विक्रीने ठरवून दिलेला उद्देशही गाठला आहे हे रिपोर्टवरून समजल्यानंतर शंतनुराव केळकर खुश झाले होते. त्याच खुशीत ते संध्याकाळी घरी परतले तेव्हा दिवाणखान्यातच नागेश, शकुंतलाबाई आणि बिंदू व्हिडिओवर सिनेमाचा आनंद लुटताना पाहून नकळतच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नागेश BScला नापास झाला या घटनेने ते मनोमन दुखावले गेले होते आणि आता तोच नागेश सिनेमाची मजा लुटतोय हे पाहून त्यांच्या मनात रागाची लखेर उमटून नाहीशी झाली होती. संध्याकाळचे बाहेर मोकळ्या हवेवर फिरायला जाण्याऐवजी सिनेमा कसले पाहत बसला आहात तुम्ही? आपली नापसंती शब्दांनी व्यक्त केली शंतनुरावांनी, पण कोणीही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नव्हतं. सर्वजण सिनेमात गुंग झाले होते. शंतनुरावांचे बोलणे मनावर घ्यावे असे कोणालाही वाटले नव्हते. भिंतीच्या कडेला उभे राहून सिनेमाकडेच नजर लावून बसल्या भिकूलाही काही ऐकवावे असे शंतनुरावांना वाटले नाही. जर आपले कुटुंबीयच आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत तर नोकरांना तरी दोष का द्यावा? अशा विचाराने शंतनुराव क्षणभर दिवाणखान्यातच विसावले आणि नंतर रागारागानेच आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. 15 मिनिटांनी कपडे बदलून व ताजे तवाने होऊन पुन्हा ते दिवाणखान्यात आले तेव्हाही शकुंतलाबाई, नागेश आणि बिंदू सिनेमाच पाहत बसले होते. एक दीर्घ सुस्कारा सोडून शंतनुरावांनी वर्तमानपत्र डोळ्यांसमोर धरलं. या क्षणी आपल्याला गरम गरम चहा मिळाला तर फार बरे होईल असं वाटत होतं त्यांना, पण त्यासाठी त्याने कोणाचंही लक्ष वेधून घेतलं नव्हतं. काही मिनिटांच्या फरकाने वामन बंगल्यात शिरला. आत शिरताच तो शंतनुरावांकडे पाहून हसला आणि प्रथमच शंतनुरावांना बरं वाटलं. वामनने क्षणभरच टीव्हीच्या पडद्यावर पटापट उमटणाऱ्या चित्रांकडे नजर टाकली आणि तो बंगल्याच्या अंतर्भागात निघून गेला. त्याला तसा जाताना पाहून शंतनुरावांना त्याची फार कीव आली. स्वतःच्या बंगल्यात आणि स्वतःच्या कुटुंबियामध्ये जर आपल्याला एकलेपणाची जाणीव होते तर वामनचे काय? एक विचार शंतनुरावांच्या मनाला स्पर्शून गेला आणि शंतनुराव बेचैन झाले. वामनला किती एकटे एकटे वाटत असेल बिचारा. शंतनुराव सुस्कारले. आज फार दमल्यासारखा दिसतोय वामन. शंतनुरावांनी वर्तमानपत्र घडी करून टिपायावर ठेवले. आपण फार अन्याय केला वामनवर याची जाणीव झाली होती त्यांना त्या क्षणी. वामन फर्स्ट क्लास मिळवून ग्रॅज्युएट झाला, पण आपण त्याला पुढील शिक्षणाबद्दल विचारणा केली नाही. नेहमीसारखं त्याचं कौतुक केलं नाही. तो जर पहिल्या नंबराने पास झाला तर त्याला 100 रुपये बक्षीस देऊ असे कबूल केले होते आपण. त्याप्रमाणे त्याला आपण बक्षीस देतही आलो होतो. मग याच वर्षी आपण हात आखडता का घेतला? तो फर्स्ट क्लास आला, परंतु फर्स्ट क्लास फर्स्ट आला नाही म्हणून की नागेश नापास झाला म्हणून? त्या विचाराने शंतनुराव दचकले होते. अचानक सत्य समोर आल्यामुळे शंतनुरावांचं मन अपराधी झालं होतं. नागेश नापास झाल्यामुळे आपण बिथरलो होतो हे शंतनुराव नाकबूल करीत नव्हते. नागेशवरच त्यांच्या साऱ्या आशा केंद्रित झाल्या होत्या, परंतु नागेशने आपणास निराश करताच आपण वामनच्या साऱ्या आशा आकांक्षांचा चक्काचूर करावा? खेदाने शंतनुरावांनी मान हलवली. वामनला काय वाटले असेल? मग त्याने आपल्याला पुढील शिक्षणाच्या संबंधात का विचारले नाही? स्वतःच्याच विचारात शंतनुराव गर्क असताना वामन जवळ आल्याचे त्यांना समजले नव्हते. मामा, वामनने हाक मारताच ते भानावर आले होते. चहा घे मामा. समोर वाफाळलेल्या चहाचा कप पाहून ते खुश झाले होते. वामनकडून चहाचा कप घेताना ते मनापासून म्हणाले, थँक्यू वामन. वामन हसला. ट्रॉली शंतनुरावांसमोर ठेवून त्यांच्या बाजूला उभे राहत म्हणाला, मामा, तुझ्या आवडीचे सामोसे आणि गरम गरम कचोरी आणले आहे. शंतनुरावांना वामनचे कौतुक वाटले होते. वामन, अरे हे बाहेरून आणण्याची काही जरुरी होती का?
बोलता बोलताच त्याने एक कचोरी संपवली होती आणि म्हटलं होतं, वाह, फारच छान आहे. त्यांच्या बोलण्याने आणि मिटक्या मारीत खाण्याने शकुंतलाबाई, नागेश आणि बिंदूचेही लक्ष टीव्हीच्या पडद्यावर मागे वळले होते. खाद्यपदार्थाने भरलेली ट्रॉली पाहून तिघेही जागेवरून उठले होते. अय्या वामन, केव्हा आलास तू? बिंदूचे त्याच्याकडे लक्ष जाताच ती उद्गारली होती. प्रत्यक्ष जन्मदाता आला तरी तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करता, मग वामन आल्याचं कसं करणार तुम्हाला? शंतनूरावाने अखेर आपला संताप व्यक्त केलाच. हे हो काय पप्पा? बिंदू लाडाने म्हणाले. पुरे पुरे झालं लाड. प्रथम तो टीव्ही बंद कर पाहू. पण पण सिनेमा नंतर पहा. नागेशला मध्येच थांबून स्वतःचे म्हणणे पुढे दामटीत शंतनूराव म्हणाले. नागेशने मुकाट्याने टीव्ही आणि व्हिडिओ बंद केला. पप्पा, हे सामोसे वामनने आणले आहेत. पुन्हा शंतनूरावांनी नागेशला तोडले. मस्त आहेत, फस्त करा. स्वतःच्या वाक्यरचनेवर खुश होऊन शंतनूराव जोरात हसले. वामन, तूही घे रे. वामन फक्त हसला. डोळ्यानेच त्याने बिंदूला खुणावले. कचोरी घे. ते सर्वजण खाण्यात मग्न असताना वामन त्या प्रत्येकासाठी किटलीतील चहा कपात ओतत होता. वामन, नोकरी काय म्हणते आहे तुझी? खाता खाता मध्ये शंतनूरावाने विचारलं. तू थोडा काळा पडला आहेस. मामा, फिरतीची नोकरी आहे ना माझी. शंतनूरावांनी हुंकार दिला आणि त्या क्षणी फोन खणाणला. बिंदू तत्परतेनं फोन घेण्यासाठी धावली. हॅलो, मी बिंदू बोलते. बिंदू, मी माधुरी. तिचा आवाज ऐकताच डोक्यावर आभाळ कोसळल्यागत बिंदूचा चेहरा झाला होता. वामन आहे? पलीकडून माधुरी विचारित होती. आपण रिसिव्हर सरळ खाली ठेवून द्यावा अशी एक इच्छा तिच्या मनात प्रबळ होऊ लागली. आणि त्या क्षणी वामन माधुरीशी संपर्क ठेवून असतो या भावनेने संतापाने तिच्या मनावर कब्जाही केला होता. कोणाचा फोन आहे? शंतनूरावांनी सहजपणे विचारताच बिंदूचे मन दोलायमान स्थितीत गेले आणि त्या भरात ती बोलून गेली. वामन, माधुरीचा फोन आहे. वामनलाही आश्चर्य वाटलं होतं. नागेशची नजर चुकवत तो टेलिफोन जवळ आला होता, पण प्रयत्न करूनही बिंदूकडे पाहण्याचे तो टाळू शकला नव्हता. तिच्या नजरेतील अविश्वास आणि कडवटपणाच्या भावनेने ओठाला पडलेली मुरड पाहून थक्क झाला होता तो. परंतु त्याचबरोबर बिंदूचा मत्सर आपल्यावरील प्रेमापोटी उद्भवतो हे जाणवल्याने तो किंचित सुखावलाही होता. हॅलो, मी वामन. माझी आठवण झाली का आज? वामन गडबडला आणि त्याचा बावरलेला चेहरा डोळ्यांसमोर आणत पलीकडे माधुरी खळाळून हसली. मी आजचा दिवस प्रयत्नपूर्वक ध्यानात ठेवला आहे वामन. आजच्या दिवसात अशी काय खास बाब आहे बुवा? वामनचा चेहरा पुन्हा हसरा झाला होता. आज तुझा वाढदिवस आहे वामन. माधुरीचे शब्द ऐकताच वामनची नजर आपसुकच त्याने शंतनूरावांसमोर ठेवलेल्या समोसे आणि कचोऱ्यावर स्थिरावली होती. हॅपी बर्थडे वामन. आपला वाढदिवस कोणी साजरा करणार नाही याची जाणीव असल्याने वामन आपल्या वाढदिवसांसंबंधी कोणाशी काही बोलला नव्हता. बंगल्यात समारंभपूर्वक साजरे झालेले बिंदू आणि नागेशचे खूप वाढदिवस त्याच्या ध्यानात होते. आपला वाढदिवस अशा प्रकारे कधीच साजरा होणार नाही याची जाणीव होती त्याला. तरीही ऑफिसात जाण्यापूर्वी बिंदूने आपल्याला वाढदिवसानिमित्त आठवणीने शुभेच्छा द्याव्यात असे वाटले होते त्याला. तशा शुभेच्छा बिंदूने त्याला दिल्या असत्या तर तो तिला हॉटेलात घेऊन जाणार होता, सिनेमालाही नेणार होता. पण बिंदू त्याचा वाढदिवसच विसरली होती आणि वामन हिरमुजला झाला होता. थँक्यू माधुरी. हे 3 शब्द ऐकताना वामनचा गळा दाटून आला होता. बोलताना बिंदूकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले होते त्याने. माधुरी त्याच्याकडे विशेष लक्ष ठेवून असते हे न कळण्या इतपत काही तो मूर्ख नव्हता. त्याचा वाढदिवस शोधून काढून आठवणीने त्याने त्याला फोन केला होता.
पण त्याच शुभेच्छा जर बिंदूकडून मिळाल्या असत्या तर वाढदिवसाची लज्जत वाढली असती असं वामनला वाटत होतं. वाढदिवसाची पार्टी देणार की नाही वामन, पलीकडून माधुरी विचारत होती. वामन भानावर आला. नागेश आपल्याकडे रागाने पाहतोय हे कळत होते त्याला. फक्त बिंदूची नजरच अनाकलनीय वाटली होती त्याला. जरूर, तू सांगशील तेव्हा. त्या क्षणी बिंदूच्या वाढदिवसानिमित्ताने बिंदूने त्याच्याकडे केलेली चुंबनाची मागणी आठवली होती वामनला. तो रोमहर्षक प्रसंग आठवून वामनची कानशिले लाल झाली. बिंदूच्या ओठांचा स्पर्श आठवून त्या क्षणी रोमांचित झाला होता तो. पापण्या जड झाल्याप्रमाणे खाली झुकल्या त्याच्या आणि रिसिव्हर खाली ठेवल्यानंतर बिंदूकडे न पाहताच तो लगबगीने आतील खोलीकडे निघून गेला होता. बिंदू मात्र गोंधळी होती. टेलिफोनवर माधुरी वामनशी काय बोलली हे तिला कळणे शक्य नव्हते. म्हणूनच वामनने माधुरीचे आभार का मानले याचाच विचार करत होती ती. अचानक तिच्या मनात हुरहुर दाटून आली होती. अशी बेचैनी तिने कधीच अनुभवली नव्हती. नंतर तिने वामनला भेटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वामन एकटा भेटतच नव्हता. सदैव नोकरांपैकी कोणी ना कोणी त्याच्याबरोबरच होते. व्हिडिओवरील चित्रपट पाहण्याचा मूड नव्हता तिचा, तरीही दिवाणखान्यात ती बसून राहिली होती आणि सवयीनेच दूरदर्शनच्या पडद्याकडे पाहत होती ती. सामोसे आणि कचोऱ्या संपल्याचं ध्यानात येताच शंतनूरावांना वामनची आठवण झाली होती. अरे, वामनला काहीच उरलं नाही. नागेशला ते ऐकून बरं वाटलं होतं. खिजवण्यासाठी मुद्दाम मचमच करीत हातातला समोसा खाऊ लागला होता तो. बिंदूला मात्र वाईट वाटलं होतं. आपणही खाताना वामनकडे दुर्लक्ष केलं होतं हे आठवून मनोमन व्याकुळ झाली होती ती. फिरतीची नोकरी असल्याने दमून भागून आल्या वामनची आपण साधी विचारपूसही न करता सिनेमात दंग राहिलो याचं तिला वैषम्य वाटलं होतं. त्या क्षणी सिनेमा पाहण्याचा उबग आला तिला आणि ती वामनला भेटायचंच या तीव्र इच्छेने तिथून उठली व अचानक आईस्क्रीम खात येणाऱ्या शकुंतलाबाईंना पाहून थबकली. शंतनूराव आणि नागेशलाही शकुंतलाबाईच्या हातात आईस्क्रीमचा कप पाहून आश्चर्य वाटलं होतं. आईस्क्रीम! शंतनूरावांनी लहान मुलासारखा आनंद व्यक्त केला होता. मम्मी एकटीच खाते आहेस? नागेश लाडाने उद्गारला होता. शकुंतलाबाईंनी आईस्क्रीमचा एक घास घेतला. चवीने आईस्क्रीम चघळत त्याने तिघांची उत्सुकता ताणून धरली. तिघांचेही लक्ष आपल्याकडेच लागलेले आहे हे पाहून त्यांना बरे वाटले होते. वामन घेऊन आला आहे आईस्क्रीम. पुन्हा आईस्क्रीमचा घास घेत बोबड्या स्वरात त्या म्हणाल्या. वामन? बिंदूचे डोळे विस्पारले गेले होते. पगारवाढ मिळाली की काय बेट्याला? शंतनूराव कौतुकाने म्हणाले. कसले साले आईस्क्रीम आणले आहे? नागेश दुष्टपणाने बोललाच. शंतनूरावांना वामनचे कौतुक वाटले हे त्याला आवडले नव्हते. चांगले बदाम पिस्त्याचे आईस्क्रीम आणायचे सोडून स्वतःच्या कमाईच्या पैशातून आणले आहे वामनने आईस्क्रीम, समजलं? नागेशच्या बोलण्याने चिडून बिंदू म्हणाली. या आईस्क्रीमची चव बदाम पिस्त्याहून अधिक आहे. हा, खरे आहे बिंदूचे म्हणणे, शंतनूराव म्हणाले. ती कधी खोटे बोलते असे तुम्हाला वाटतच नाही, नागेश रागाने म्हणाला आणि शंतनूराव खदखदून हसले. अरे, सारखे भांडण काय करता तुम्ही? ते नागेशला म्हणाले. लग्न होऊन ती सासरी गेली की तुझी पंचायत होईल? कशाला होईल पंचायत? बिंदू नाक मुरडीत म्हणाली. तो बसेल आपल्या बायकोबरोबर भांडत. शंतनूराव शकुंतलाबाई बिंदूच्या वाक्यावर हसले. नागेशही गालातल्या गालात हसला. आम्हालाही आईस्क्रीम आण मम्मी, बिंदू शकुंतलाबाईंना म्हणाली, पण तिचे मन त्या क्षणी वामनचा विचार करत होते. भिकू! शकुंतलाबाई आईस्क्रीम खात खात ओरडल्या. भिकू! भिकू तोंड पुसतच बाहेर आला. काय खात होतास रे? संशयाने त्याच्याकडे पाहत शकुंतलाबाई खेकसल्या. आईस्क्रीम खात होतो ना व्हा, भिकू तोऱ्याने म्हणाला. सर्वजण आपल्याकडे आश्चर्याने पाहत आहेत हे ध्यानात येताच भिकू चटकन पुढे म्हणाला. मालक, म्या फ्रीजमधून घेतलं नाही, वामनरावाने दिलं. आज काय विशेष आहे?
शंतनूराव शकुंतलाबाईंकडे पाहत म्हणाले, वामनने समोसे आणले आणि आईस्क्रीमही आणलं. कमाल आहे मालक तुमची. भिकू मध्येच म्हणाला, अहो विशेष म्हणजे वामनरावांचा वाढदिवस नाही का आज? वामनचा आज वाढदिवस? चटका बसल्यासारखी स्थिती झाली होती बिंदूची. भिकू काहीतरी बोलत होता, पण त्याच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते. हरवल्यासारखी झाली स्थिती तिची. मगाशी माधुरीचा फोन आला होता, तो वामनला त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करण्यासाठीच हे तिच्या त्या क्षणी लक्षात आलं होतं. तिने अभिनंदन केल्यानंतरच वामनने तिचे आभार मानले असावेत, हा तर्कही बिंदू चटकन करू शकली होती. खरं तर याचमुळे बिंदू व्यथित झाली होती. वामनचा वाढदिवस आपण कसा विसरलो? आपला वाढदिवस असला की आपल्यासाठी आवर्जून काही ना काही भेटवस्तू घेऊन येणाऱ्या वामनला आज आज काय वाटलं असेल? आपल्या प्रत्येक वाढदिवसाला हौसेने बंगला सजवणाऱ्या वामनकडे तर आज आपले पूर्ण दुर्लक्ष झाले होते. तो ऑफिसातून बंगल्यात परतला तरी आपण त्याची दखल न घेता सिनेमा पाहत बसलो होतो. उचंबळून आलं होतं बिंदूला. अचानक हळवी झाली होती ती. वामनचा वाढदिवस आपण साजरा करू शकलो नाही म्हणून स्वतःला दोषी ठरवून मोकळी झाली होती ती. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वामन. अचानक शंतनूरावांचे शब्द तिच्या कानावर आले आणि बिंदू भानावर आली. घाईघाईने वळून तिने पाहिलं. वामन ट्रेमध्ये आईस्क्रीमचे कप घेऊन आला होता. शंतनूरावांना आईस्क्रीमचा कप देऊन तो त्यांच्या पाया पडताच शंतनूराव गहिवरले होते. वामनला उठवून आपल्या छातीशी धरलं होतं त्याने. तुझा वाढदिवस मी विसरलो होतो रे. शंतनूरावाने असे म्हणताच वामनने बिंदूकडे नजर टाकली होती आणि बिंदू गडबडली होती. अपराधी भावनेने आपसुकच तिची नजर खाली झुकली होती. वामन शकुंतलाबाईंच्याही पाया पडला तेव्हा शकुंतलाबाई मानभावीपणे म्हणाल्या होत्या, राहू दे रे, राहू दे, पाया कशाला पडतोस? पण वामन आपल्या पाया पडला ही बाब त्यांचा अहंकार सुखवून गेली होती. वामनकडून आईस्क्रीमचा कप स्वीकारताना नागेशने नाखुशीने वामनशी हस्तांदोलन केलं होतं. शंतनूराव समोर नसते तर कदाचित त्याने आईस्क्रीम झिडकारलेही असतं, पण हस्तांदोलन केलं तरी त्याने वामनला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. आईस्क्रीम घेऊन वामन बिंदूकडे गेला. बिंदू अधोवदन उभी होती. वामन जवळ आला तरी मान वर करून त्याच्या नजरेला नजर देण्याचं धैर्य बिंदूला झालं नाही. बिंदू, आईस्क्रीम. ज्या खुर्चीच्या आधारे बिंदू उभी होती त्यावर हाताची घट्ट पकड केली होती बिंदूनं. तिने मान वर केली नाही तरी वामन आपल्याकडे फार उत्सुकतेने आणि अपेक्षेने पाहत असेल याची कल्पना होती तिला. तुला आईस्क्रीम आवडतं म्हणूनच मी घेऊन आलोय. आपले बोलणे इतरांना ऐकू जाईल म्हणून वामन कुजबुजीच्या आवाजात बोलला. त्याच्या आवाजातले ममत्व बिंदूच्या हृदयाला भिडलं होतं. आपण त्याचा विचार केला नाही पण त्याने मात्र सर्वप्रथम आपला विचार केला या जाणीवेने भारावून गेली होती ती. मला वाढदिवसानिमित्त विश नाही करणार? वामनच्या शब्दांनी बिंदूला भडभडून आलं होतं. झटकन मान वर करून तिने वामनकडे पाहता त्याच्या डोळ्यांतील पाणी मोत्याप्रमाणे चमकलं होतं. पुढच्या क्षणी हुंदके न आवरता आल्याने रडत रडत बिंदू आपल्या बेडरूमकडे निघून गेली होती. वामन अवाक झाला होता, गांगरला होता. आपलं काय चुकलं हे त्याच्या लक्षातच येत नव्हतं. ती निघून गेली त्या दिशेला पाहतच तो शंतनूरावांना उद्देशून केविलवाण्या स्वरात म्हणाला, मामा, तिनं आईस्क्रीम घेतलं नाही. मॅड आहे बिंदू. नागेश खांदे उडवीत म्हणाला. का रडली ती? वामने पुन्हा विचारले. अरे, तू तिला सर्वात अगोदर आईस्क्रीम दिलं नाहीस म्हणून रडली असेल. शंतनूरावाने अंदाज व्यक्त केला. बरोबर आहे तुमचं म्हणणं, शकुंतलाबाई तावातावाने म्हणाल्या. त्या भिक्याला पण आईस्क्रीम दिलेस तू आणि सर्वात शेवटी बिंदूला, म्हणून राग आला असेल तिला.
काय करावं हे न समजल्यानं वामन तसाच उभा राहिला होता तिथे. बिंदूच्या डोळ्यात अश्रू पाहून बेचैन झाला होता तो. जाऊन समजूत घाल तिची. वामन अवघडलेला पाहून शंतनूराव मृदू स्वरात म्हणाले. मी? वामन गडबडला. हो तूच, शकुंतलाबाई जोरात म्हणाल्या. तरीही वामन तसाच उभा राहिला होता. अरे जा लवकर, उगाच किंचाळ्या शकुंतलाबाई. आईस्क्रीम दे तिला नेऊन, नाहीतर वितळून जाईल. लाडूबाई आहे ना ती घरची, चल जा. आपल्या मनासारखे दान पडलेले पाहून वामन खुश झाला होता. त्या क्षणी तो बिंदूकडे जाऊन तिची समजूत घालण्यासाठी उत्सुक होता. पण त्याने उगाचच आढेवेढे घेतले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.